छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। ओके, थँक्यू. छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी। जय भवानी जय शिवाजी। पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चलो प्लीज खाली लक्ष चैन. हम सब जरांगे, लड़ाएंगे, जीतेंगे, हम सब जरांगे। हम तुम्हारे साथ हैं। लड़ाएंगे, जीतेंगे, हम सब जरांगे। लड़ाएंगे, जीतेंगे, हम सब जरांगे। जरांगे पाटिल शिवाजी महाराज की जय। थोडं प्लीज, थोडं असं चाला ना, थोडं ध्यान करणार. एक बाईट घे घेऊन जर हो दादा शाळा अच्छा वाजा रुको ऑन कर लो. ऑन है हो सकाळपासून ठीक आहे. शॉर्ट करा प्लीज. वन टू वन करायला चलावं ना यार. अभी थोड़ी देर पहले ठीक आहे. मी मग 55 ती रीलचं तुमच्या विश्वास बरोबर का? चला अभिवादन करूया. सर आपण दिल्लीत आलेला आहात. शौर्य पाटलांच्या कुटुंबाशी भेट घेणार आहे. आता ते छत्रपतींना मानवंदना दिलेली आहे आपण. शौर्य पाटलांचा आम्ही केंद्रीय गृहमंत्रालय आणि अमित शाह साहेबांनी याच्या पूर्ण ताकदीनं लक्ष घालून शेवटी ज्यावेळेस यांच्या होती वेळेत सरकारमध्ये त्यावेळेस महाराष्ट्र यांच्या मदतीला धावतो. जसं की एखादी चिठ्ठी जर महाराष्ट्रात लिहिलेली असली आरोग्य तर तिथं जे नोकरीसाठी ॲक्शन घेते. इथं असं काय इथं मराठ्यांच्या लेकराचा एका गैरप्रबळी चालला. त्याला आधार दिला जात नाही सरकारने, त्याला बळ दिलं जात नाही. हे आम्हाला नाही म्हणून प्रथम आम्ही सांगायला की अमित शाह साहेबांनी ते केंद्रीय गृहमंत्री आहेत, तिथले दिल्लीचे गृहमंत्री कोण असतील त्यांनी
त्या आरोपींना अटक करायलाच पाहिजे. नसता पुढचा काळ पुन्हा असं म्हणू नका की हे आंदोलन मराठ्यांनी उभा केला, त्याचं बाहेर गेलं, आमचं लेकरू आम्ही वायाला जाऊ देणार नाही. दिल्लीत आंदोलन करणार होते. वेळ जर तशी आली तर दिल्ली सुद्धा सोडणार. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे फार जवळचे संबंध मानले जातात. तुम्ही देवेंद्र फडणवीसांसोबत या संदर्भात चर्चा करणार का? मी देवेंद्र फडणवीस साहेबांनाही बोलणार, हिवरे पाटलाबद्दल. त्यांच्या युतीमध्ये शिंदे साहेब पण आहेत, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पण आहेत, विखे पाटील साहेब सुद्धा आहेत. मोहोळ अण्णाला सुद्धा आम्ही या विषयात सांगणार की आम्हाला आरोपी अटक पाहिजेत, नसता दिल्लीत आंदोलन उभा राहणार. हा केवळ एका मुलाचा प्रश्न नाही तर संपूर्ण देशामधल्या पालकांचा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. सुसाईड नोटमध्ये नाव लिहिलेलं आहे तरी सुद्धा 1 महिना होत आला, कोणतरी अटक झालेलं नाही आहे. दबाव कोणाचा येतो याच्यामध्ये उच्च विषय स्कूल असल्यामुळे हा दबाव तिथल्या पालकांचा आरोप आहे. एखादा मुलगा जिल्ह्यातील शाळेत शिकतो आणि शाळेतून आईवडिलांना सुद्धा त्रास होतो, हे ऐकायला मिळतं म्हणल्यानंतर रिस्ट्रिक्शन याच्यामध्ये ना इकडं पण येत नाही. एक ध्यानात ठेवा, मी आता क्लिअर सांगतो आणि मी एकदा एखाद्या मॅटरमध्ये पडलो, मी ह्या मॅटरमध्ये पडलो. आता तुम्ही जर इथं आमच्या मराठ्यांच्या लेकराला न्याय दिला नाही तर तुमच्या शाळा महाराष्ट्रात सुद्धा असणार, हे ध्यानात ठेवा. तर काय करणार महाराष्ट्रामध्ये? सगळंच बोलून दाखवण्यापेक्षा मी काय करू शकतो त्या शाळावाल्यांनाही कळत, त्याच्यापेक्षा मला वाटतं त्यांना कोणीतरी त्यांनी या शाळेवरती लक्ष ठेवायला पाहिजे. कारण इथं मोठं त्यांचं केंद्र असणार आहे. मग ते जे चर्च आहे त्यांच्या शाळेवर अंकुश नाही आहे बाबा, त्यांनी उलट बघितलं पाहिजे ह्या लेकराला बळी द्यावा. स्वतः त्यांच्या मिशनरीनं आदेश दिले पाहिजे. तिथूनच अल्टिमेटम मध्ये येत आहे की एवढ्या दिवसामध्ये न्याय मिळाला पाहिजे. नाही तर हे बघा, मी आधी कुटुंबाची बोलतो, मला त्यांच्या पूर्ण मनस्थिती ऐकून वेदनेतून देत आहे. तारीख सुद्धा डिक्लेअर होती. सगळे खासदार तुम्हाला भेटले, सगळ्यापासून खासदारांचं काय म्हणणं सगळ्या आहे? खासदारांना पण सांगितलं बाबा मी तुम्ही अमित शहा साहेबाची भेट घ्या. भाजपाच्या खासदार हो भाजपाच्या सुद्धा सांगितलंय, सांगणार आहे. परत राहिलेले जेवढे आमचे 5-6 मंत्री आहेत महाराष्ट्रात त्यांना पण सांगणार आहे ज्यांचे अमित शहा साहेबासोबत संबंध आहे. केंद्रातले मंत्री हो ना, केंद्रातलेच मंत्री. कोण बोलणं झालं? मी अण्णाशी बोललो या विषयात, मला आपले आठवले साहेबांशी पण बोललो या विषयात, जाधव साहेबांशी सुद्धा मी आता बोलणार आहे, रक्षाताईशी पण बोलतो. हे सगळ्यांशी बोलतो मी, कोणाला ठेवत नाही. मी कधीही याच्यामध्ये राजकारण आणणार नाही, त्यांनी पण आणू नये. कारण तारीख जर एकदा जर आंदोलनाची मी डिक्लेअर केली ना, पुन्हा म्हणू नका आमची दिल्ली तुम्ही. सर महानगरपालिकेचे नाही लावतो जास्त. तिथं जैन खाली हा समोर समोर कॅमेरा मागे जा, आम्ही मागे राहतो. आप पीछे काट रही है. रामनारायण हरियाणा वाले ना, हरियाणा दिल्ली वाले. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विजय असो. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विजय असो. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विजय असो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ धीरे धीरे संभाल के गिरो मत संभाल के तुमचा फिरा आप कुछ बोलेंगे ना उनको. चले चले पीछे हो जाइए. भीड़ में आने नहीं दिया ना तुम्ही